मजा आएगा ना भिड़ो। नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्याला अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेकची लिंक दिली आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन होणार आहे। तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, ग्रुपवर मास्कवर जायचं आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे आणि आपले जे फोटो आहे ते मॉडेल फोटो आहे ते फोटो सिलेक्ट करायचे इथे आणि त्याला फर्स्ट बीटवर घेऊन जायचं आहे। त्यानंतर त्याला फोटोला ह्या लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे अशा प्रकारे आणि त्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला सेकंड बीटवर सेकंड फोटो ॲड करायचा आहे। सेम प्रोसेस करायची आहे, त्याला पण खाली घेऊन यायचं आहे लेअरच्या आणि त्याला पण नंतरच्या बीटवरपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याला पण मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला थर्ड फोटो ॲड करायचा आहे। सेम प्रोसेस, खाली घेऊन यायचं, त्याला जास्तीचा पार्ट कट करायचा आहे, त्याला पण मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे। अशा प्रकारे आपला ओव्हरऑल जो लुक आहे हा तयार होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला आपले जे इमेजेस आहे, मॉडेल फोटो जे आहे ते आपल्याला पूर्ण बीटवर एक एक ॲड करायचं आहे। प्लसच्या ऐवजी मीडिया फाईलमधून सर्व बीटवर एक एक फोटो आपल्याला ॲड करायचे आहे। जास्तीचा पार्ट कट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सेकंड फोटो ॲड करायचा आहे। मी संपूर्ण बीटवर एक एक फोटो ॲड करून घेऊन घेतो मित्रांनो। अशा प्रकारे मी सर्व फोटो ॲड केलेले आहे। त्यानंतर आपल्याला बॅक जायचं, आपल्याला आपल्या शेकीपिकमध्ये जायचं आहे। आपला जो सेकंड फोटोचा जो इफेक्ट आहे तो इथे जाऊन कॉपी इफेक्ट्स करून टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा बॅक जायचं, आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट जायचं आहे। आणि जे ह्या छोटे जे बीटवरचे जे हे फोटो, त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा अशा प्रकारे। अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला पुन्हा बॅक जायचं आहे, आपल्या शेकीपिकमध्ये जायचं आहे। आपला फर्स्ट फोटोचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे आणि आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपले जे इतर फोटो आहे
त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे सर्व फोटोला. अशा प्रकारे आपल्या सर्व फोटोला इफेक्ट देऊन झालेला मित्रांनो. त्यानंतर आपल्याला ह्या बीटवर यायचा आहे, प्लस आयकॉनवर जायचं आहे, मीडिया फाईलमध्ये जायचं आहे आणि जो आपला ब्लॅक शॅडो PNG आहे तो ॲड करायचा आहे आपल्याला. आपले ब्लॅक शॅडो PNG ॲड करायचा आहे. त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे आणि शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा 10.12.3च्या बीटवर यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे, मीडिया फाईलमध्ये जायचं आहे आणि आपला PNG आहे तो ॲड करायचा आपल्याला. त्याला पण फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे आणि शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला पुन्हा बॅक जायचं आहे. आपल्या शिक इफेक्टमध्ये जायचं आहे. ह्या ज्या लेअर आहे ह्या 4 इथे जाऊन कॉपी 4 लेअर्स करून टाकायचे आहे. आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जायचं आहे आणि इथे पेस्ट करून द्यायचे आहे. पुन्हा सिलेक्ट करायचे ते आणि त्यांना शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्याला सुरुवातीला यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे, मीडिया फाईलमध्ये जायचं आहे आणि मी जो तुम्हाला टेलिग्रामला ओव्हरले इफेक्ट दिला आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. त्याला खाली घेऊन यायचं आहे. इथे जाऊन थोडंसं त्यांची जी लेंथ आहे ते वाढवून घ्यायची आहे अशा प्रकारे. जास्तीचा पार्ट आहे तो कट करायचा आपल्याला असं. त्यानंतर ब्लेंडिंगमधून लाईटमधून स्क्रीन करून टाकायचं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे मित्रांनो. इथे जायचं आहे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुमचा व्हिडिओ तयार होऊन जाईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.